तर नमस्कार. आता IPCचे आपले 5 लेक्चर झालेले आहेत. आपण प्रकरण 12 पर्यंत आलेलो आहोत. आता प्रकरण 12 आहे खोटी नाणी व शासकीय मुद्रा संदर्भात अपराधाविषयी. याच्यामधले आपल्याला फक्त 2 कलम आहेत. कलम 231 हे जे आहे ते भारतीय नाण्यासंदर्भात आहे आणि त्यानंतर म्हणजे हे परदेशी नाण्यासंदर्भात आहे, हे भारतीय नाण्यासंदर्भात आहे. कलम 231 हेडिंग असं आहे की नकली नाणी तयार करणे. बघा, नकली नाणी तयार करणे, आपण नकलीकरण बघितलं कलम 28 मध्ये. नकलीकरण कशाला म्हणायचं, अगदी तंतोतंत त्याच्याप्रमाणेच आहे कलम. फरक थोडा आहे की नकली नाणे जरी तंतोतंत नसले तरी चालेल, सर्वसाधारण साम्य पुरेसे आहे, पण फसवणूक याच्या पाठीमागे सुद्धा असते. परदेशी नाण्यासंदर्भात आहे म्हणजे थोडक्यात जो कोणी आरोपी नकली नाणी तयार करतो किंवा तयार करण्याच्या प्रक्रियेतील कोणताही टप्पा पार पाडतो तर त्याला काय केलंय, या कलमानुसार 7 वर्ष व द्रव्यदंडाची शिक्षा बघितली आहे. बघा, फसगत होण्याच्या उद्देशाने जो कोणी नकली नाणे तयार करील, जाणीवपूर्वक त्याच्या नकलीकरण प्रक्रियेतील कोणताही टप्पा पार करेल. आलं लक्षात? आता इथं एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्पष्टीकरणामध्ये असं सांगितलेलं आहे की फसगत होण्याच्या उद्देशाने किंवा तशी संभावना आहे हे माहीत असताना जर त्या व्यक्तीने अस्सल नाणे हे वेगळ्या नाण्यासारखे दिसण्याची व्यवस्था केली, एखाद्याची फसगत होऊ शकते या उद्देशानं किंवा तसा उद्देश ठेवून अथवा तशी शक्यता आहे याची जाणीव असताना सुद्धा एखादा अस्सल नाणं वेगळं दिसण्याची काय करणे त्या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी आरोपी करत आहे. तर हे 231 कलम आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत 233 कलम. हे परदेशी नाण्यासंदर्भात आहे. ह्याच्यावरती कधी प्रश्न येत नसतो, कधीतरी चुकून आला तरी तो पण संकल्पना क्लिअर करणं गरजेचं आहे. आता हे नकली नाणे तयार करण्यासंदर्भात होतं. आता हे प्रकरण काय आहे की नकली नाणे तयार करण्याचे साधन बनविणे. नकली नाणे साधन बनविणे किंवा विकणे किंवा विल्हेवाट लावणे म्हणजेच वासलात लावणे किंवा त्याच्या प्रक्रियेतील कोणताही टप्पा पार पाडणे. फरक बघा, तयार करणे नकली नाणे परदेशासंदर्भात आहे, शिक्षा 7 वर्ष व द्रव्यदंड आहे. या कलमाला शिक्षा दिलेली आहे 3 वर्ष आणि द्रव्यदंड. बघा, कोणताही साचा बनवणे, नीट करणे, त्याच्या प्रक्रियेतील भाग पार पडणे, ती विकणे, विकत घेणे, त्याची विल्हेवाट लावणे आणि याच्या मागे आरोपीचा उद्देश असा असतो की या गोष्टीचा वापर खोटी नाणी तयार करण्यासाठी आहे किंवा त्याची त्याला जाणीव असते. दोन्ही कलम लक्षात आली, 31 आणि 33. 31 मध्ये नकली नाणे तयार करणे परदेशासंदर्भात, 33 मध्ये नकली नाणे तयार करण्याचे साधन बनवणे किंवा अन्य वगैरे गोष्टी त्याच्यामध्ये आहे ज्या आपण आता बघितल्या. म्हणजे वासलात लावणे, नीट करणे, साचा बनवणे, साधन बनवणे, विकणे, विकत घेणे, विल्हेवाट लावणे आणि या सगळ्या गोष्टी मागे त्याचा उद्देश किंवा जाणीव अशी असते की या गोष्टीचा वापर नकली नाणी तयार करण्यासाठी आहे. तर त्याला 3 वर्षापर्यंत. दोन्ही अपराध दखलपात्र आहे. दुसरा अपराध जो आहे 33चा हा अजामीन पात्र आहे. हे दोन्ही अपराध अजामीन पात्र आहेत, दखलपात्र आहेत, प्रथम वर्ग आहेत आणि दोन्ही बिगर समजुती आहेत. हे दखलपात्र, अदखलपात्र, जामीन पात्र ह्याचा एक तक्ता करावा लागतो आपल्याला. त्यावेळेला ते आपल्या काय होईल, खऱ्या अर्थानं लक्षामध्ये येईल. हे प्रकरण 12 मध्ये 2 कलमे आहेत. लक्षात आलं? 231 कलम 1 परदेशी नाण्यासंदर्भात नकली नाणे तयार करणे, शिक्षा 7 वर्ष. परत 233 नकली नाणी तयार करण्याच्या प्रक्रियेतील कोणतंही साधन बनवणं, विकणं वगैरे, वासलात लावणं, त्याला शिक्षा आहे 3 वर्ष आणि द्रव्यदंड. दोन्ही दखलपात्र आहेत, दोन्ही अजामीन पात्र आहेत, दोन्ही प्रथम वर्ग आहेत आणि बिगर समजुतीचे आहेत. आता त्यानंतर प्रकरण आहे 14. प्रकरण 14 मधले देखील आपल्याला किती कलम आहेत? 3 कलम आहेत. 279, 293, 294. खूप सोपे कलम आहेत, पटकीन समजून घ्यायचे आहेत. आता बघा,
याचं हेडिंग असं आहे, सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता, सोय, सभ्यता, नीतिमत्ता यांना बाधक अशा अपराधाविषयी. म्हणजे हे प्रकरण 14 जे आहे ते समाजाच्या हिताचा दृष्टिकोन लक्षात ठेवून केलेलं आहे. जे आरोग्यासंदर्भातले प्रश्न असतील त्या संदर्भात कुणी अपराध करत असेल, नीतिमत्तेसंदर्भात म्हणजे वागणं वगैरे, त्याचबरोबर समाजाची जी काही सोय वगैरे केलेली आहे त्या दृष्टिकोनातून जर कोणी आडखाटे आणत असेल, सभ्यता किंवा समाजातील लोकांचं आरोग्य या संदर्भात हे प्रकरण केलेलं आहे. त्याच्यातलं 279 कलम असं आहे, खूप महत्वाचं आहे, याच्यावरती वारंवार प्रश्न येतो. कलमाचं हेडिंग असं आहे, सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे. आता बघा 279 मध्ये काय दिले की सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे. इथले मुद्दे बघा. आरोपी काय करतोय, मुद्दा क्रमांक 1, सार्वजनिक रस्त्यावर वाहन हाकतो. म्हणजे वाहन असेल, घोड्याची सवारी असेल, टांगा असेल, जीप असेल, एसटी असेल, कोणतंही वाहन तो हाकतो. दुसरी गोष्ट आहे, तो अशा प्रकारे त्याचं वर्तन करतो की ते बेजबाबदारपणीच असतं, हायगयच असतं, बेपरवाईच असतं, परिणामाची जाणीव लक्षात न घेता असतं. 2 झालं. तिसरा मुद्दा, याच्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण होते. सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवतो, बेफिकीरपणे, बेपरवाईपणे, हायगईपणे, निष्काळजीपणे, त्यामुळे सार्वजनिक लोकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. चौथा मुद्दा, इथं कुणालाही जखम होत नाही, फक्त तशी संभावना असते जीविताला धोका निर्माण होण्याची. आता समजा एखादा रस्ता आहे, रस्त्यानं कोणीतरी मोटरसायकल तुफान वेगामध्ये चालवत आहे, रस्ता निर्मनुष्य आहे, तरी देखील 279 त्याला लागणार, कारण रस्त्यावर माणूस नसला तरी, कारण अचानक रस्त्यावर माणूस येऊ शकतो, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, एखादा वाहन चालवतोय, गर्दी आहे, लोकांना धडकू शकतो, त्याचा धक्का लागू शकतो. तिसरी गोष्ट, एखादा टँकर आहे आणि हा ड्रायव्हर जो आहे तो काळजी घेऊन गाडी चालवतोय आणि हा टँकरवर बसलेला माणूस काळजी घेऊन गाडी चालवत असताना याच्याकडून चुकून खड्ड्यामध्ये गाडी जाते आणि हा खाली पडतो, तरी देखील काय होईल, या कलमानं तो अपराधी होणार नाही. कारण या ठिकाणी महत्वाची गोष्ट एवढीच आहे की त्याचं वर्तन जे आहे ते वर्तन हायगईचं पाहिजे, निष्काळजीपणाचं पाहिजे. भले त्याचा इरादा या ठिकाणी अपराध करण्याचा नसेल, कुणाला जखम करण्याचा नसेल, कुणाच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा नसेल, तरी देखील काय होतं, 279 नुसार कारवाई होते. कलम बघूया. आरोपी कोणतेही वाहन अशा प्रकारे हाकतो, सवारी करतो की अशी कृती बेदरकारपणाची, हायगईची असते, कृत्य सार्वजनिक रस्त्यावर असे, अशा कृत्यामुळे मानवी जीवितास दुखापत होण्याचा संभव असतो. लक्षात आलं. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ह्या 4 आहेत, आपण लक्षात ठेवल्या. दुसरी अशी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी आपण सांगितलं की जखम होत नाही, परंतु जर जखम झाली 337 नुसार गुन्हा दाखल होईल. गंभीर जखम झाली 338 नुसार गुन्हा दाखल होईल. समजा एखादा मरण पावला तर 304 अ नुसार गुन्हा दाखल होईल. लक्षात आलं साखळी. पुढे चालून एक 336 कलम आहे, याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये असेल, त्याचा आणि याचा संबंध आहे. तो संबंध आपण काय करणार आहे, पुढच्या तासाला बघणार आहे. 279 मला वाटतं तुमच्या आता काय झालं असेल, चांगल्या प्रकारे लक्षामध्ये आला असेल. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होता, वर्तन जे आहे आरोपीचं ते हायगईपणाचं, निष्काळजीपणाचं पाहिजे, काळजी घेऊन न केलेलं पाहिजे, परिणामाची जाणीव न ठेवणारं पाहिजे. भले त्याचा इरादा त्या ठिकाणी नसला तरी तो अपराधी होईल. त्याच्यानंतर आहे 293, तरुण व्यक्तीला अश्लील वस्तू किंवा साहित्य विकणं. इथं तरुण कुणाला म्हणलेलं आहे तर 20 वर्षाखालील, 20 किंवा त्याच्या खालील वयाची व्यक्ती. आता याच्यामध्ये अश्लील ज्या वस्तू आहेत त्या अश्लील वस्तूची यादी जी दिलेली आहे ती कलम 292 मध्ये आहे. त्या 292 मधल्या वस्तूंचा वापर या 293 मध्ये केला आहे. मग अश्लील वस्तूमध्ये काय काय येईल आपल्याला बघायला भेटतं की वस्तू एखादी चित्र असेल, पुस्तक असेल, पत्रक असेल, कागद, लेखन, रंगचित्र, प्रतिरूपण, आकृती किंवा कोणतीही अश्लील वस्तू 20 वर्ष वयाखालील कोणत्याही व्यक्तीला काय करतो, विकतो, दाखवतो, प्रदर्शित करतो, प्रसारित करतो.
तिच्याकडं देतो. इथं 2 शिक्षा दिलेल्या आहेत. पहिल्याच शिक्षेसाठी त्यांनी 3 वर्षापर्यंत कारावास, म्हणजे पहिला अपराध जर केला असेल तर, आणि दुसऱ्यांदा परत जो अपराध केला असेल तर त्याला 7 वर्षापर्यंत शिक्षा. दंडाची देखील या ठिकाणी तरतूद आहे 2,000 रुपयापर्यंत आणि 5,000 रुपयापर्यंत. जर प्रथम अपराध केला तर ही शिक्षा, परत अपराध केला तर हा शिक्षा. कलम परत एकदा समजून सांगतो. दखल पात्र आहे, जामीन पात्र आहे, प्रथम वर्ग आहे. याच्यामधली एक महत्वाची गोष्ट बघा की समजा अपराध या ठिकाणी काही साहित्य वगैरे असेल तर या ठिकाणी जे साहित्य आहे गुन्हेगाराकडचं ते जप्त करण्याचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे की मॅजिस्ट्रेट देतात CRPC 455(1) नुसार. कलम समजून घ्या. 293 तरुण व्यक्तीस अश्लील साहित्य वगैरे विकणे, वय वर्ष 20. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, याच्यावरती प्रश्न येतो. अश्लील साहित्य कुठलं आहे तर 292 मधले, जेवढं आता काही असू द्या त्याच्यामध्ये, हे मी वाचलंय, कुठलंही असू द्या अश्लील साहित्य. काय करतोय तो तर अशा व्यक्तीला दाखवतो, प्रदर्शित करतो, तिला विकतो, वितरित करतो, तिच्याकडे प्रसूत करतो. बरोबर आहे. जसं की आपण एखाद्या लहान मुलाला घाणेरडे व्हिडिओ दाखवणं, घाणेरडं चित्र दाखवणं, घाणेरडं पुस्तक दाखवणं, खूप सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेल्या आहेत. सोपं कलम 279 झालं, 293 झालं. आता आपण बघणार आहोत 294. तर 294 कलमाचं हेडिंग असं आहे, अश्लील गाणी वगैरे म्हणणे. जर समजा इथं PPT असेल, म्हणजे ते काय म्हणतात त्याला, डायरेक्ट असतं फळ्यावरती लिहिलेलं वगैरे, त्याचा डिजिटल बोर्ड निघाला, पण ते पुस्तकासारखं वाटतं, लक्षात राहत नाही. समोर लिहिलं की लक्षात राहतं. अश्लील गाणी वगैरे म्हणणे. इथं महत्वाच्या मुद्दे किती आहेत हे तर आलं. अश्लील गाणी आली, कविता आली, पाठ आली, लावणी आली, शब्द आले वगैरे वगैरे. दुसरी गोष्ट, हे कृत्य आरोपी सार्वजनिक जागेत करतो. पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट, सार्वजनिक जागेत करतो. सार्वजनिक जागा म्हणजे काय आपण बघितलं 159 कलमामध्ये. सार्वजनिक जागेत मारामारी होते, शांततेचा भंग होतो, 2 पेक्षा अधिक. तसं सार्वजनिक जागा म्हणजे ज्या ठिकाणी सर्वसामान्य कुणालाही, कोणत्याही माणसाला ये जा करण्याचा अधिकार आहे, त्याला म्हणायचं सार्वजनिक जागा. या गोष्टी तो सार्वजनिक जागेमध्ये करतो आणि त्यामुळे लोकांना त्याचा त्रास होतो. हे महत्वाचं आहे. जरी सार्वजनिक ठिकाणी या गोष्टी केल्या आणि हा झालं नाही तरी अपराध नाही. लोकांना त्याचा मानसिक त्रास होणं गरजेचं आहे. कलम बघा, जो इतरांना त्रास होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कोणतीही कृती करेल. कृतीमध्ये काय काय येईल? अश्लील गाणी, लावणी, पोवाडा, शब्द गाईल, पाठ म्हणील, उच्चारील, तर त्याला शिक्षा दिलेली आहे इथं 3 महिन्यापर्यंतचा कारावास किंवा याची उभी रेष असते ना, ऑब्लिक, त्याला म्हणायचं किंवा. आता मी समजा शिक्षा असेल येतो 3 वर्ष किंवा द्रव्यदंड, आणि मला असं लिहायचं की 3 वर्ष आणि द्रव्यदंड. मी लगेच असं करणार, हे प्लसचं चिन्ह झालं. लक्षात आलं? मग आता बघा, 3 महिने किंवा द्रव्यदंड. या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी किती पाहिल्या आपण? 3 पाहिल्या. अश्लील गाणी म्हणतो, शब्द म्हणतो, पाठ म्हणतो, पोवाडा म्हणतो, लावणी म्हणतो, शब्द उच्चारतो, आवाज करतो वगैरे वगैरे, ह्या गोष्टी तो सार्वजनिक जागेत करतो. त्यामुळे कोणाला तरी त्याचा त्रास होतो. मानसिक त्रास होणं, क्लेश होणं या ठिकाणी महत्वाचं आहे. 3 मुद्दे पाहिले. पुढे बघा, स्त्रीकडे पाहून जरी अशा गोष्टी केल्या तरी देखील काय होईल? या कलमानुसार अपराध होईल. दखल पात्र आहे, जामीन पात्र आहे, प्रथम वर्ग आहे, बिगर समजुतीचा आहे. याचं एखादं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण बघा, एखादं कॉलेज असतं, शाळा असते, त्या ठिकाणी सडक सकाळी म्हणजे सडक छाप लोक असतात. मुलींच्या मागे जाऊन ये शांताबाई किंवा राधा राधा बोल राधा किंवा ए क्या बोलती तू असं म्हणतात, की जशी मुलींची नावं असतात. काही तर पूनम नावावरून गाणी आहेत, राधा नावावरून गाणी आहेत, म्हणजे शांताबाई नावावरून. तर ह्या कृती करणं तरी देखील काय होईल? ते या ठिकाणी येईल. भले ते 509 मध्ये सुद्धा येईल. कशा पद्धतीने येईल ते आपण पुन्हा बघू. पण सध्या काय सांगितलं की अश्लील गाणी वगैरे सार्वजनिक ठिकाणी करणे, ह्या कृती करतो, सार्वजनिक ठिकाणी असते. आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे. लक्षात आलं? 294 कलम. 279 पाहिलं, इतकं सोपं. 293 होतं, तरुण व्यक्तीला अश्लील साहित्य वगैरे विकणे आणि अश्लील गाणी वगैरे सार्वजनिक ठिकाणी म्हणणे, हे झालं 294. आता प्रकरण आपण बघणार आहोत 15वं. 15व्या प्रकरण आहे धर्मासंदर्भात अपराध. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 3 कलमे आहेत. याच्यामध्ये कलमे आहे 295, 295 अ आणि 298.
हा जो अपराध आहे तो व्यक्तिगत आहे आणि हे समूहाविरुद्ध किंवा जातीविरुद्ध आहेत. लक्षात आलं? फरक लक्षात घ्या. 295 295 हा समूहाविरुद्ध किंवा संबंध जातीविरोधात अपराध आहेत आणि 298 हा व्यक्तिगत आहे. हा एनसी आहे. हे दोन्ही दखलपात्र आहेत. शिक्षा सांगून ठेवतो. 231 2 वर्ष किंवा द्रव्यदंड, 3 वर्ष किंवा द्रव्यदंड, 1 वर्ष किंवा द्रव्यदंड. पहिला आहे 295 चा जामीन पात्र आहे, प्रथम वर्ग आहे, दुसरा आहे अजामीन पात्र आणि तिसरा आहे जामीन पात्र. म्हणजे थोडक्यात हा जो आहे अजामीन पात्र आहे. ह्या बेसिक संकल्पना लक्षात आल्या. समूहाविरुद्ध, व्यक्तिगत, एनसी आहे, शिक्षा 2 3 1 अशी लक्षात ठेवायची. तिन्हीला ऑब्लिक आहे. 2 वर्ष किंवा द्रव्यदंड, 3 वर्ष किंवा द्रव्यदंड, 1 वर्ष किंवा द्रव्यदंड. परत फक्त दुसरा जो आहे तो अजामीन पात्र आहे आणि बाकी जे दोन आहेत ते जामीन पात्र आहेत. तर आता आपण काय करूया, ही तिन्ही कलम थोडक्यात सविस्तर बघूया. आता 295 कलम काय सांगत आहे की कोणत्याही वर्गाचा धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे किंवा ते अपवित्र करणे. इथं काय उद्देश आरोपीचा? कोणत्याही धर्माचा अपमान करण्याचा उद्देश आहे आणि या उद्देशानं तो काय करतोय तर उपासना स्थान अपवित्र करणे किंवा काय करणे, त्याचा नाश घडवून आणणे. लक्षात आलं? 295 कलम बघा. आता उपासना स्थानामध्ये काय काय येईल तर सगळ्या गोष्टी जिथं जिथं आपण उपासना स्थान करू शकतो, जिथं पूजा पाठ करू शकतो, मंदिर येईल, चर्च येईल, आश्रम, गुरुद्वार, हे झालं उपासना स्थानामध्ये. म्हणजे जेवढ्या धर्माची जातीची जी उपासना स्थान आहेत. तुम्ही असं उद्या म्हणाल की मी शेतामध्ये गेलो आणि माझ्या शेतामध्ये असं शेड मारलं आणि त्या ठिकाणी मी नमाज पडायला लागलो, हे झालं माझं उपासना स्थान. हे चालणार नाही. तुम्ही तुमच्या शेतामध्ये गेले, एखादं मारुतीचं मंदिर उभं केलं आणि तिथं पूजा पाठ वगैरे चालू केली, तुमचं तुम्ही तात्पुरत्या स्वरूपाचं उपासना स्थान असेल तर ह्या गोष्टी या कलमामध्ये येत नाहीत. हे देखील आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी आरोपी काय करतो बघा की जो कोणी उपासना स्थान किंवा पवित्र वस्तू नाश करतो किंवा नुकसान करतो किंवा अपवित्र करतो आणि असे जे पूजास्थान आहे किंवा त्या धर्मानं पवित्र मानलेल्या ज्या वस्तू आहेत त्या धर्माच्या काय करतात, पवित्र असतात. आणि असं करण्यामागं आरोपीचा काय उद्देश असतो? त्या धर्माचा अपमान करणं. म्हणजे ह्या धर्माच्या ज्या पवित्र वस्तू आहेत, उपासना स्थान आहे, त्याचा तो नाश करतो, त्याला तो अपवित्र करतो आणि उद्देश महत्वाचा आहे त्या धर्माचा अपमान करणे. तिन्ही कलमामध्ये थोडा थोडा फरक आहे. ह्याच्यामध्ये काय काय येईल बघा की पवित्र वस्तू जी आहे, आता आपण म्हणलं की पवित्र वस्तू अपवित्र करतो. पवित्र वस्तू, आता तुम्ही म्हणाल की इथं एखादी गाय आहे, गायला अपवित्र केलं किंवा एखादं डुक्कर वगैरे आहे त्याला, तर ह्याच्यामध्ये हे येणार नाही. पवित्र वस्तू ही निर्जीव असली पाहिजे, हे लक्षात घ्या. पवित्र वस्तू कसली असली पाहिजे? निर्जीव वस्तू असली पाहिजे. मग याच्यामध्ये कुठले अपराध येतात? आपण बघितलं की एखाद्या मूर्तीची विटंबना केली, एखाद्या मंदिराची विटंबना केली, एखादी मस्जिद वगैरे पाडणे, ह्या म्हणजे थोडक्यात या कलमानुसार काय होईल ते अपराध होतात. लक्षात आलं? आरोपी काय करतो? धर्मानं मांडलेली पवित्र उपासना स्थानं, त्यांच्या पवित्र वस्तू वगैरे याचा नाश घडवून आणतो, त्याचं महत्व कमी करतो, त्याचं मूल्य कमी करतो, त्याचबरोबर त्याच्यावर विपरीत परिणाम करतो, पवित्र वस्तू अपवित्र करतो आणि या सगळ्या गोष्टी करण्यामागं त्या धर्माचा अपमान करण्याचा त्याचा काय असतो? उद्देश असतो. आता कलम आहे 295 अ. 295 अ बघा. कोणत्याही धर्माच्या वर्गाचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावनावर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धी परस्पर दृष्ट उद्देशाने कृती करणे. इथं उद्देश कोणता आहे तर धार्मिक भावनावर अत्याचार करण्याच्या उद्देशाने.
धार्मिक भावनावर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपरस्पर हेतुपूर्वक कृत्य करणे. तर कोणत्याही धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून आरोपी काय करतोय, कोणत्याही धर्माचा किंवा त्याच्या धार्मिक श्रद्धांचा अपमान करतो. का तर धार्मिक भावनावर अत्याचार करण्याचा त्याचा उद्देश असतो. त्या दृष्टिकोनातून तो काय करतो, हेतू पुरस्कर म्हणजेच बुद्धी पुरस्कर कृती करतो. 295 हा अजामीन पात्र आहे. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात बघा, की जो कोणी कोणत्याही धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करेल, त्याचा प्रयत्न करेल, त्यासाठी तोंडी लेखी शब्द वापरेल, दृश्य देखावा किंवा अन्य मार्गाचा वापर करेल आणि या गोष्टी तो हेतुपूर्वक बुद्धी परस्पर करेल आणि याच्या मागे त्याचा उद्देश काय असेल तर धार्मिक भावनावर अत्याचार करणे. कलमामध्ये उद्देशाचा फरक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न इथंच फिरतो. धार्मिक भावनाचा अपमान करण्याच्या उद्देशाने 295, धार्मिक भावनावर अत्याचार करण्याच्या उद्देशाने. तो जातीवाचक होता, समूहवाचक होता. हा पण जातीवाचक आहे, समूहवाचक आहे. त्याच्यामधले अपराध काय होते, पूजास्थानाचं महत्व वगैरे कमी करणं, पवित्र वस्तू अपवित्र करणं. आणि इथं काय करतोय, काहीतरी कृती करतो. कोणत्या कृती तर पागा, तो तोंडी लेखी शब्द वापरतो, दृश्य देखावा निर्माण करतो किंवा अन्य मार्गाचा वापर करतो यासाठी. आता एखादं नाटक असतं, त्या नाटकामध्ये आपण बघितलं की मध्यंतरी वादग्रस्त ठरलेला काही सिनेमातले डायलॉग होते. मला वाटतं कुठला पीके, हा, तर त्याच्यामध्ये असं लोकांनी म्हणलं की बाबा अमुक हा आमच्या धर्मावर वादग्रस्त वगैरे आहे. म्हणजे एखादं नाटक असेल, सिनेमा असेल, तर त्याच्यातले काही देखावे असतात, ते ह्याच्यानुसार काय होतात, अपराध होतात. या कलमाला CRPC 196(1) प्रमाणे पूर्व मंजुरी आवश्यक आहे, लक्षात ठेवा. या तिन्हीपैकी हेच एक कलम आहे. 196 प्रमाणे काय करावं लागते, याला संबंधित केंद्र राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. हे दोन झाले समूहवाचक अपराध. आता तिसरा असा आहे 298, हा आहे NC. NC असताना सुद्धा याला शिक्षा 1 वर्षापर्यंत आहे. आता या कलमाचं काय आहे तर धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारणे. इथं उद्देश काय आहे, मगाच्या कलमात काय होतं, भावनिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने. पहिल्या कलमात काय होतं, अपमान करण्याच्या उद्देशाने. इथं काय, धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने. हा व्यक्तिगत अपराध आहे. इथं काय करतो आरोपी तर धार्मिक भावना दुखवण्यासाठी त्या व्यक्तीला, व्यक्तिगत म्हणलं मी, ह्या व्यक्तीला दिसेल डोळ्याने किंवा कानाने ऐकू येईल अशा प्रकारे काय करतो तो खालील कृत्य करतो. कोणते कोणते, आवाज काढणे, हावभाव काढणे, एखादी वस्तू दाखवणे किंवा वस्तू ठेवणे. आता मी मगाशी म्हणलं की हे गायीचं मांस आहे, दिसेल, किंवा आवाज काढणे एखाद्या जाती धर्माचा धार्मिक भावना दुखवण्यासाठी. हावभाव काढणे, आवाज काढणे, एखादी वस्तू दाखवणे. कृती अनेक आहेत. तिन्ही कलमामध्ये वेगवेगळ्या कृती आहेत. कृतीकडे लक्ष देऊ नका, उद्देशाकडे लक्ष द्या. तेव्हा या कलमाचा काय होईल तुम्हाला प्रश्न सुटेल. आणि हा अपराध व्यक्तिगत आहे, 2 अपराध हे समूह विरुद्ध आहेत. तरी झाले आपली 3 कलम धर्मासंदर्भातली. आता आपण बघूया 299 कलम. 300 कलम जे आहे ते मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये शिकवणार आहे, कारण त्याच्यावरतीच मला वाटतं एक मोठा व्हिडिओ होईल. हे दुसरी कलम त्याच्यासोबत होणार नाहीत, त्यामुळे ते आपण काय केले, थोडं मागं ठेवलं आहे. स्पेशल त्याच्यावरती आपण ह्या दोन्हीतला फरक घेऊ. आता 299 मध्ये 2 भाग आहेत, लक्षात घ्या. जरी पुस्तकात नसले तरी 2 भाग आहेत. याचं शीर्षक आहे सदोष मनुष्यवध. आता सदोष मनुष्यवध म्हणजे काय, खूनच. दोष मनुष्यवध, दोषासह मनुष्यवध म्हणजे खूनच. प्रत्येक खुनात सदोष मनुष्यवध असतो, पण प्रत्येक सदोष मनुष्यवध हा खून नसतो. हे आपण कलम 300 मध्ये बघूया. सध्या हे कलम काय म्हणतात ते जाणून घेऊ. याला कल्पेबल होमिसाइड असे देखील म्हटले जाते. आता बघा, मुद्दा क्रमांक 1, मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने. कलम खूप महत्वाचा आहे, लक्ष द्या. शब्दशः समजून सांगतो. मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने.
उद्देश काय आहे? मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने किंवा अशी शारीरिक जखम करण्याच्या उद्देशाने की ज्यामुळे मृत्यू घडून येण्याची शक्यता आहे। इथं उद्देश काय होता सांगितलं? मृत्यू घडून आणण्याचा उद्देश। इथं उद्देश काय? जखम। पहिल्याच भागामध्ये ह्या दोन गोष्टी दिल्या आहेत ऑब्लिक मध्ये। मृत्यू घडून आणण्याच्या उद्देशाने किंवा अशी शारीरिक जखम घडून आणण्याच्या उद्देशाने की ज्यामुळे मृत्यू घडण्याची शक्यता आहे। हा झाला भाग एक। आरोपी कृत्य काय करतोय? मृत्यू घडून आणण्याच्या उद्देशाने केलेलं कृत्य किंवा अशी शारीरिक जखम करतो की ज्या जखमेमुळे त्याचा मृत्यू निर्माण होईल। म्हणजे समजा ब ला असा तलवारीचा वार करतो की 2-4 दिवसानं तो काय होईल? मरण पावतो। इथे डायरेक्ट मृत्यू आहे का? नाही। म्हणजे जखमच तेवढी मोठी आहे की ती जखम मृत्यू घडवून आणते। या ठिकाणी चा उद्देश ब ला जीव मारण्याचा नव्हता तर जखम करण्याचा होता। पहिलं उघड आहे मृत्यू करण्याच्या उद्देशाने, मृत्यू घडवून आणण्याच्या, दुसरी जखम घडवून आणण्याच्या उद्देशाने, पण अशी जखम की जी मृत्यू घडवून येण्यास पुरेशी आहे। हा तुमचा किंवा ती शक्यता आहे। हा भाग एक लक्षात आला असेल। आता भाग दोन बघूया। भाग दोन बघा। एखाद्या केलेल्या कृतीमुळे आपण मृत्यूस कारणीभूत होण्याची शक्यता आहे याची जाणीव असताना या प्रकारची कृती करून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडवतो। आता अशी एखादी कृती करतो की त्या कृतीमुळे ब चा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव ला आहे। परत ऐका शब्दशः समजून सांगतो। एखाद्या केलेल्या कृतीमुळे आपण मृत्यूस कारणीभूत होण्याची शक्यता आहे अशी जाणीव असताना जो कोणी या प्रकारची कृती करून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडवतो तर त्याने काय केला असेल? सदोष मनुष्यवध केला असेल। पुस्तकामध्ये उदाहरण दिलेलं आहे। काय करतो? त्याच्या दारापुढे हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती एक खड्डा खणतो आणि या खड्ड्यावरती गवत टाकतो। त्याला माहित आहे ब हा तिथून दररोज जातो आणि ब ला वाटेल की हा खड्डा नाही हे गवत आहे। त्या ठिकाणी तो पडतो आणि ब हा मरतो। लक्षात आलं? अशी एखादी कृती आहे की त्या कृतीमुळे ला जाणीव आहे की हा ह्याच्यात पडू शकतो, त्याला माहिती आहे मरण्याची शक्यता आहे, तरी देखील काय करतो? त्या प्रकारची कृती करतो, त्यामुळे ब मरतो, तरी देखील त्यानं सदोष मनुष्यवध केलेला आहे। भाग एक आणि भाग दोन ला वेगवेगळी शिक्षा दिलेली आहे। फरक इतकाच आहे की या ठिकाणी उद्देश आहे। उद्देश असेल तर त्याला 10 वर्ष किंवा अजन्म कारावास अशी शिक्षा 304 मध्ये दिलेली आहे। 304 परत सांगणार नाही। आणि भाग दोन मध्ये असं सांगितलेलं आहे की जाणीव आणि शक्यता आहे। या ठिकाणी त्याचा उद्देश नाही। एखाद्याचा मृत्यू घडू शकतो अशी कृती तो करत आहे, त्या कृतीमुळे त्याचा मृत्यू घडू शकतो याची जाणीव या ठिकाणी ला आहे। ब चा मृत्यू घडतो तरी देखील त्याने सदोष मनुष्यवध केला आहे। या ठिकाणी भाग एक उद्देश असल्यामुळे 10 वर्ष आणि किंवा अजन्म कारावास त्याला शिक्षा होऊ शकतो व दंड आहे। आणि त्यानंतर भाग दोन साठी 10 वर्ष किंवा दंडाची शिक्षा या ठिकाणी दिलेली आहे। लक्षात आलं? आता इथं 3 स्पष्टीकरण दिलेली आहेत। 3 स्पष्टीकरण काय सांगतात आपण 299 ची बघूया। तर स्पष्टीकरण एक आहे, त्याचा मुद्दा असा लिहायचा आपल्याला रोग। स्पष्टीकरण 2 आहे, त्याचा शब्द आपण लिहूया इलाज। आणि स्पष्टीकरण 3 आहे, त्याचा आपण शब्द लिहूया गर्भ। स्पष्टीकरण 1 बघा। जी एखादी व्यक्ती रोग, शारीरिक दुर्बलता या बाबींनी ग्रस्त असलेल्या व्यक्ती जर नुकसान पोहोचवेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू लवकर घडून आणील तर त्याला ठीक आहे। आता समजा एखाद्या व्यक्तीला टीबीचा आजार आहे आणि या टीबीचा आजार असलेल्या व्यक्तीला
तुम्ही शारीरिक नुकसान पोचवलं, थोडंच नुकसान पोचवले, जर का ते इतर माणसाला पोचवलं असतं चांगल्या तर तो मेला नसता, पण ह्याला टीबी असल्यामुळे मेला. तर तुम्ही त्याला म्हणू शकत नाही की तो आजाराने ग्रस्त आहे म्हणून तो मेला, नाहीतर तो मेला नसता. असं जरी असलं तरी सुद्धा तो सदोष मनुष्यवध असेल. समजलं? दुसरं, तुम्ही असं म्हणू शकत नाही की बाबा ह्याला मी जखम केली आणि त्याला जर वेळेवर दवाखान्यात नेलं असतं तर तो वाचला असता. नाही, तरी सुद्धा तो अपराध यानुसारच होईल. तिसरा काय म्हणते, गर्भातील जीवाचा मृत्यू घडवून आणणे हा मनुष्यवध नाही. गर्भातील जीवाचा, परंतु त्या जीवाचा कोणताही भाग बाहेर काढण्यात आला असेल, मग त्याने श्वासोच्छ्वास घेतला असो किंवा नसो, तो पूर्णपणे जन्मला असो किंवा नसो. आता समजा जर गर्भातला जीव आहे तो मेला, त्याचा सदोष मनुष्यवध घडून आणला, त्याचा मृत्यू घडून आणला, अपराध नाही. परंतु त्याचा हात पाय अवयव वगैरे किंवा ते बाहेर आला असेल, मग ते पूर्ण येऊ अथवा न येऊ, त्याने श्वास घेतला असो किंवा न घेसो, असं जर असेल तर काय होईल, या ठिकाणी अपराध होईल. 299 ची 3 स्पष्टीकरण लक्षात आली. पहिला आहे रोग, दुसरा आहे इलाज, तिसरा आहे गर्भ. आता त्यानंतर आता 304 पण पाहिला आपण. 301 कलम बघूया. 301 कलम काय म्हणतंय, खुनाची आदला बदल. इच्छित माणसाच्या ऐवजी दुसऱ्याचा सदोष मनुष्यवध घडवणे, असं पुस्तकात आहे. इच्छित माणसाच्या ऐवजी, समजा अ ला ब चा जीव घ्यायचा आहे, दोघांचं भांडण लागतं, क सोडवण्यासाठी येतो, ह्यानं गोळी मारली, याला लागणार असती पण हा मध्ये आल्यामुळं ह्याला लागते. कायदा असं म्हणतो जरी असं झालेलं असलं तरी जणू काही याने बचा जीव घेतला असं मानूनच हा अपराध खुनाचा होईल. या ठिकाणी काय होते, फक्त खुनाची आदलाबदल होते, म्हणजे समोरच्या व्यक्तीची आदलाबदल होते. आपण बघतो नेहमी चित्रपटामध्ये शेवट फायटिंग चालू झालेली असते, मग हा हिरो असतो, ही हिरोईन असते आणि हा खलनायक असतो. खलनायक हिरोला गोळी घालतो, त्यावेळेला हिरोचा मित्र इथे येतो आणि मग हा मरतो. जणू काही त्याने त्याच व्यक्तीचा खून केला आहे असं या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं. याला म्हणायचं खुनाची आदला बदल. जसं की नवरा बायकोची भांडणं आहे, कडेवरचं मूल त्यालाच तडाखा लागतो आणि ते मरतं, मग हे काय होईल, 301 नुसार अपराध होईल. तरी वाचून दाखवतो ऐका. एखादा जीव जावा हा उद्देश ठेवून एखाद्या कृत्याने जीवन जाईल हे माहीत असून देखील कृत्य केले जाते. समोरच्याचा मृत्यू होतो, परंतु इथे एक गोष्ट महत्वाची आहे, ज्या इसमास ठार मारायचे असते त्याऐवजी दुसराच इसम इथं मारला जातो, म्हणजे खुनास बळी पडलेल्या इसमाची आदलाबदल होते. ज्याचा मृत्यू झाला त्याला मारण्याचा इरादा नव्हता किंवा आपल्याला त्या कृत्याने जीव जाईल याची जाणीव नव्हती, असे असले तरी कायदा म्हणतो की जणू त्याचा, म्हणजे थोडक्यात आपण बघितलं की हा ब आहे, हा अ आहे आणि हा क आहे. अ ला ब लाच मारायचे, क ला मारण्याचा इरादा नव्हता किंवा आपल्या या गोळीमुळे, आपल्या तरवारीमुळे, आपल्या या हत्यारामुळे क चा जीव जाईल अशी जाणीव देखील त्याला नसली, पण मध्ये आल्यामुळे हा जरी चुकून मेला तरी देखील कायदा असा म्हणतो की जणू काही त्याने त्याच व्यक्तीचा काय केला आहे, खून घडवून आणलेला आहे. ठीक आहे. 302 ला शिक्षा आहे मरणाची किंवा फाशीची किंवा जिवंत असेपर्यंत कारावास आणि दंड. त्यानंतर कलम आहे 304 पाहिला आपण, 2 शिक्षा त्याच्यामध्ये होत्या. आता 304 अ, खून नसले 304 अ, निष्काळजीपणामुळे मृत्यू. आता बघा या ठिकाणी आरोपी हा समोरच्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणतो, परंतु या ठिकाणी आरोपीचा इरादा नसतो समोरच्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणण्याचा इरादा नसतो. वर्तन जे असतं ते निष्काळजीपणाचं असतं, हायगईचं असतं, काळजी घेऊन केलेलं नसतं, बेपरवाहीचं वर्तन, जसं आपण 279 मध्ये पाहिलं. तीच या ठिकाणी परिस्थिती आहे, फक्त काय होतो या ठिकाणी समोरच्या व्यक्तीचा मृत्यू होतो. आता जरी असं असलं तरी प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला 304 अ शक्यतो दाखल न होता
324, 325, 326 वगैरे ह्या कलमानुसार गुन्हे दाखल. सॉरी हे पुढच्या कलमात आहे, हे लक्षातून काढून टाका. हे मी 307चं तुम्हाला सांगायला लागलो वाचन. इथे एवढ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत की इरादा नाही, आरोपीचं वर्तन हे बेपरवाहीचं आहे, निष्काळजीपणाचं आहे. जसं की समजा एखादा वाहन चालक आहे आणि तो रस्त्याने जरा थोडी फास्ट गाडी चालवतोय आणि त्याच्यामुळे काय होतं, एक जणाचा या ठिकाणी बळी जातो. समजा एखादा रेल्वेत कामाला आहे, त्याचं काम आहे की अमुक गाडी आली की हिरवा झेंडा दाखवायचा, तमुक गाडी आली की शिट्टी वाजवायची. तो एखादी गाडी आली आणि तो काय करतो, सिग्नल देत नाही, झेंडा उचलत नाही, त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. अशी या ठिकाणी उदाहरणे. आणखी एखादं उदाहरण सांगायचं झालं तर एखादा डॉक्टर ऑपरेशन करत असतो आणि ऑपरेशन करताना त्याच्याकडून काय होतं, सलाईन वगैरे देताना किंवा औषध देताना त्याच्याकडून नजर चुकीनं घाई गडबडीमध्ये एखादं दुसरंच वेगळं इंजेक्शन त्याच्याकडून दिलं जातं, मग त्यामुळे मृत्यू होतो. किंवा एखादं शेत आहे, त्या शेतामध्ये कोणी वगैरे चोरी येऊ नये म्हणून ताराचं कंपाऊंड वगैरे शेतकरी करतात, त्याला करंट देतात आणि एखादा माणूस येऊन त्या ठिकाणी मरतो. म्हणजे अशी असंख्य उदाहरणं आपल्याला या 304 मध्ये बघता येतील. पण या ठिकाणी महत्वाचं आहे की या आरोपीचा निष्काळजीपणा जो आहे आणि झालेला जो मृत्यू आहे याचा संबंध जवळचा पाहिजे. म्हणजे याच्या निष्काळजीपणामुळेच याचा मृत्यू झाला पाहिजे, हे या कलमानं सगळ्यात महत्वाचं आहे. काही वेळेला आपण 304 लावावं की 304 लावावं असा संभ्रम निर्माण होतो. समजा एखादी बिल्डिंग आहे, तिचं काम चालू आहे आणि काम चालू असताना इथून एखादा कामगार काय करतो, खाली पडतो. आपण लगेच 304 लावतो. या ठिकाणी 304 परिच्छेद 2 नुसार सुद्धा अपराध होतो. कारण त्या ठेकेदारानं, त्या बिल्डरनं कुठल्याही पद्धतीची काळजी घेतलेली नसते. जर आपण ह्या प्रकारची काळजी घेतली नाही तर या ठिकाणी एखादा कामगार पडू शकतो, त्याचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव 304(2) नुसार त्याला असते. पण आपण परिस्थितीनुसार काय करतो, 304 किंवा 304(1)(2) असं घेतो. कलम बघा, मृत्यू घडवण्याचा इरादा नसतो, जाणीव नसते, त्याने केलेले कृत्य बेदरकारपणाचं, निष्काळजीपणाचं, हायगेपणाचं असतं. 304 दाखल होईल. एवढ्याच गोष्टी याच्या कलमामध्ये महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं जे होतं ते तुम्हाला मी या ठिकाणी नमूद केलं आहे. आता त्याच्यानंतर पुढं कलम आहे आपल्याला 306. 306 काय म्हणते, आत्महत्येस प्रवृत्त करणे. कुणाला? आता 305 याच्या अगोदर कलम आहे ते आपल्याला अभ्यासाला नाही, त्याच्यात वेगवेगळे प्रकार दिलेत, वेडे, लहान, अमुक तमुक. आता ह्याच्यामध्ये 306 मध्ये जी सज्ञान व्यक्ती आहे, म्हणजे चांगली व्यक्ती, सर्वसामान्य आपल्यासारखी, तुमच्या माझ्यासारखी. पूर्वी काय असायचं, सती जाण्याची प्रथा होती. एखादा मनुष्य म्हणजे एखाद्या बाईचा नवरा वारल्यानंतर तिला लोक सती जा म्हणायचे, तिला प्रवृत्त करायचे, सती जाण्यासाठी तिला मदत करायची. त्यावेळेला या कलमाचा काय व्हायचा, वापर भरपूर व्हायचा. आत्महत्येला प्रवृत्त. आता 498 जे कलम आहे त्या ठिकाणी तिचा छळ केला जातो. 498 आपण पुढे बघणार आहे, त्यावेळेला पण मी तुम्हाला कलम सांगेन. छळ केला जातो फक्त तिचा. का? तिनं आत्महत्या करावी. जर तिनं आत्महत्या केली तर काय होईल, 306 कलम लागेल. या कलमामध्ये महत्वाचं एक आहे की आरोपी जो आहे तो समोरच्या व्यक्तीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतो. बस. समजा हा नवरा, ही बायको, दररोजची भांडणं, हे म्हणती दररोजच्या कटकटीपेक्षा मेलेलं बरं, हा म्हणतो मर, ही मरते, हा अपराध. सोपं आहे ना, वाचतो. ठीक आहे, बघू. या कलमानुसार सज्ञान किंवा सावध असलेले, काय वाचण्यासारखं नाही, मी सगळं सांगितलेलंच आहे या ठिकाणी. याची शिक्षा बघा 10 वर्षापर्यंत व दंड आहे. इथे एक गोष्ट फक्त महत्वाची आहे की झालेला जो मृत्यू आहे तो प्रवृत्त केल्यामुळेच झालाय, चिथावणी दिल्यामुळेच झालाय, हे खूप महत्वाचं आहे. 306 पाहिलं, त्याच्या अगोदरचे कलम आपलं राहिलो ते बघू. 304(ब).
113 ब किंवा 113 ख हे ह्या कलमाचं गृहीतक आहे. 304 ब म्हणजे काय, तर हे कलम आहे हुंडा बळी. आता ह्याच्यातल्या महत्वाच्या बाबी बघा, लक्षात घ्या. 7 वर्षाच्या आत मृत्यू झालेला असतो. मृत्यू हा अनैसर्गिक असतो. अनैसर्गिक म्हणजे अशा प्रकारचा मृत्यू असतो शारीरिक दुखापत करून, जाळपोर वगैरे करून, आणि तिसरा आहे नेहमीपेक्षा अन्य पद्धतीने. लक्षात घ्या, इथं स्त्री मरते. कधी मरते, विवाहापासून 7 वर्षाच्या आतमध्ये. झालेला मृत्यू अनैसर्गिक असतो. कोणत्या प्रकारचा असतो, शारीरिक दुखापतीनं, जाळपोळ करून, नेहमीपेक्षा अन्य मार्गाने. लक्षात आलं. आता पुढे बघा, आणि मृत्यू झाला पण लगेच हुंडाबळी लागत नाही, आणि असे दाखवून देण्यात आले की, हे शब्द महत्वाचे आहेत. काय दाखवून दिलं की तिच्या मृत्यूपूर्वी तिचा नवरा, नातेवाईक तिला क्रूर वागणूक देत होते, छळ करत होते, त्रास देत होते. तीन मुद्दे, 2 झाले. कुठले, हा एक मुद्दा पूर्ण, हा 2, तिसरा इथं मांडू. 7 वर्षापर्यंत अनैसर्गिक अशा पद्धतीचा मृत्यू असतो, शारीरिक जाळपोळ करून, नेहमीपेक्षा अन्य मार्गाने. आणि नुसता मृत्यूच होत नाही तर असे दाखवून दिले, कुणाला, कोर्टाला, कुणी, फिर्यादी पक्षानं असं दाखवून दिलं की मृत्यू होण्यापूर्वी नजीकच्या काळामध्ये तिच्या पतीकडून किंवा नातेवाईकाकडून, त्याची कोण आई बहीण वगैरे असेल, ननंद वगैरे, तिला क्रूर वागणूक दिली जात होती, छळ केला जात होता, त्रास दिला जात होता. का, तिने जे सांगड बघा, तर या मागे हुंड्याची मागणी होती. लक्षात आलं. मेली. कधी मेली, 7 वर्षाच्या आत. कशी मेली, अनैसर्गिक पद्धतीनं. यात 3. मेल्यावर कोर्टाला दाखवून दिलं काय, की बाबा मरण्याच्या पूर्वी जवळच्या काळात तिच्या घरच्या लोकांकडून हे होत होतं, क्रूर छळ त्रास. कशासाठी, हुंड्यासाठी. लक्षात आलं. हे जे कलम आहे, हे कलम बघा, 19 नोव्हेंबर 1986 ला IPC मध्ये घातलंय. ची वेगळी तारीख आहे, त्यावेळेला बघू. आता झालं सगळे, कोर्टाला दाखवून दिलं, मेली, ह्या टायमाला मेली, ह्या कारणामुळं, ह्या असं करत होती, त्याच्या मागे हे मागणं होतं, असं दाखवून दिलं. मी मग सांगितलं, ही शब्द खूप महत्वाचा आहे, हे नसेल तर उत्तर चुकलं. असं दाखवून दिलं तर याला आधार आहे पुरावा कायदा कलम 113 ब. त्याच्यामध्ये गृहीतक आहे. तर असे दाखवून दिले, कोर्टाला पटले, तर 113 ब चा आधार घेऊन कोर्ट ग्राह्य धरेल की सदरचा मृत्यू हा हुंडाबळी होता. झाले. लक्षात आले. झाले. आता पुढे बघू. पुढचा कलम आहे 307. हे शिक्षा आहेत. 307 ला आपण काय म्हणतो, हाफ मर्डर. तसं नाही त्याचं नाव, खुनाचा प्रयत्न करणे. हे झालं कायदेशीर ना. कलम सांगतो, खून जो आहे 300 मधला, म्हणजे एखाद्याचा जीव घेणे, त्याचा या ठिकाणी काय आहे, प्रयत्न आहे. खून होतो का नाही. अ काय करतो, ब चा जीव घेण्यासाठी एका मेडिकल मध्ये जातो, औषध घेतो, याच्या ताटापुढं, याच्या ताटा जेवणाच्या तो काय करतो, औषध वाढतो. अपराध झाला. लक्षात आलं. अपराध झाला. शिक्षा वेगवेगळ्या आहेत. दुसरं उदाहरण,
काय करतो, ब ला जीव मारण्याच्या उद्देशानं गोळी झाडतो, पण ब खाली बसतो, गोळी वरून निघून जाते. काय करतो, ब ला तलवार फेकून मारतो, ब बाहेर पडतो, तलवार लागत नाही. जर तो मेला असता, महत्वाचं दुसरं वाक्य, तर त्याला खुनासाठी जबाबदार धरलं असतं. जी खुनाला शिक्षा आहे ती त्याला शिक्षा दिली असती. अशी परिस्थिती त्या ठिकाणी असते. म्हणून येथे म्हणलेलं आहे खुनाचा प्रयत्न करणं. परंतु इथं जे कृत्य असतं ते खून करण्याच्या इराद्यानं केलेलं असतं, जीव घेण्याच्या इराद्यानं केलेलं असतं. परंतु इथं आरोपीचा उद्देश सफल होत नाही. आता आपण बघितले 3-4 उदाहरणं, असे हजारो उदाहरणं देता येतील. पण इरादा काय असतो, खुनाचा. जर खून झाला, पुढचा मेला असता, तर त्याला जबाबदार कशासाठी धरलं असतं, खुनासाठी. अशी परिस्थिती त्या ठिकाणी असते. परंतु काय होतं त्या ठिकाणी, त्याचा प्रयत्न फसतो, खून होत नाही, आणि म्हणून त्याला शिक्षा वेगवेगळ्या द्या. आता वेगवेगळ्या का दिल्यात, मगाशी मी सांगितलं की ब जेवायला बसला, अन त्याच्या ताटात औषध मांडलं, अपराध झालाय, पण शिक्षा हित आहे. जर त्याला जखम झाली असती त्यानं खाऊन, तर हित शिक्षा झाली असती. दुसरी शिक्षा. नुसतं वाढलं त्याच्या ताटात, तर ही पहिली शिक्षा आहे. शिक्षा वाचतो बघा. केलेल्या कृत्यामुळे जखम न झाल्यास 10 वर्षापर्यंत आणि द्रव्यदंड. जखम न झाल्यास, जर जखम झाली, आजन्म कारावास किंवा 10 वर्ष, आजन्म कारावास किंवा 10 वर्ष आणि द्रव्यदंड. आता तिसरी शिक्षा आहे, ह्या दोन शिक्षा झाल्या. तिसरी शिक्षा काय म्हणते की जखम झाल्यास नाही, आणि जर जन्मठेपेची शिक्षा भोगत असेल, आणि ह्या कलमानुसार ते आरोपी जो आहे तो जन्मठेपेची शिक्षा भोगतोय, तर त्याला काय दिलंय, मृत्यूदंड आहे. दखलपात्र आहे, अजामीन पात्र आहे, सेशन कमिट आहे. आणि मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं होतं काही गोष्टी 325, 324 वगैरे, तर इथं कसं असतं बघा, जरी जीव घेण्याच्या इराद्याने एखाद्याला मारलं, तर आपण सरळ काय करतो, 324 घेतो. मोठी दुखापत झाली, 325 घेतो. काय हत्यार वगैरे, ऍसिड वगैरे वापरलं, 326 घेतो. जरी असं असलं तरी, कारण इथं उद्देश आहे कायचा, खुनाचा. इथं तसा उद्देश नाही. ही जी कलम आहे ते आपण परिस्थितीनुसार लावतो. 307 लावायचं की 24 लावायचं की 25 लावायचं की 26 लावायचं. महत्वाचं काय राहिले का बघतो. ठीक आहे, तर हे कलम लक्षात आलं असेल मला वाटतं. आता पुढचं कलम आहे 309. 309 मध्ये काय करते व्यक्ती, आत्महत्येचा प्रयत्न करते. त्याला शिक्षा दिलेली आहे 1 वर्षापर्यंत किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. ज्या वेळेला किंवा शिक्षा असते ना, अशी 3 वर्ष किंवा 2 वर्ष किंवा अमुक तमुक, तर तिथं परत एकदा किंवा असतं काय, 3 वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही असं असतं. हे लक्षात ठेवा, दरवेळेला ते सांगण्याची काही गरज नाही. ह्याला शिक्षा आहे 1 वर्ष किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. कलम आहे 309, आत्महत्येचा प्रयत्न करणे. आता बघा, इथं उद्देश काय आहे, आत्महत्या करण्याचा. उद्देश काय, आत्महत्या करण्याचा. पण इथं सुद्धा काय होतो, आरोपीचा उद्देश सफल होत नाही. आणि जर त्याचा उद्देश सफल झाला तर तो ह्या जगामध्ये राहील का, नाही. जर उद्देश सफल झाला तर त्याला शिक्षा नाही. बघा कसं वेगळं कलम आहे. उद्देश जर त्याचा आरोपीचा सफल झाला तर त्याला शिक्षा नाही, उद्देश नाही सफल झाला तर त्याला शिक्षा आहे. समजा एखादं उदाहरण बघा, एखादी व्यक्ती आहे, विहिरीत उडी टाकते, जीव वाचते, या कलमानुसार तो अपराधी आहे. एखादी व्यक्ती विहिरीत उडी टाकण्यासाठी जाते, तिला कोणीतरी अडवतं, अगं तुझ्या घरी लेकरं आहेत बाई, तू कशाला मरती, मग तिचा विचार बदलतो, मग ती काय होईल, या कलमानुसार अपराधी नाही. या कलमामध्ये एक सुधारणा झाली. सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की कारवाईसाठी हे जो संबंधित आरोपी आहे, ह्याची मानसिक रुग्ण आहे की कसे, ही तपासणी करून घेणं गरजेचं आहे. काय आहे, तपासणी. आरोपीचं काय होतं, पहिल्यांदा मनात येतं अपराध करण्याचा, त्या दृष्टीने तो प्रयत्न करतो, प्रयत्न फसतो, अपराध झाला. मुद्दे 4, आरोपीच्या मनात येतं आत्महत्या करायची. 2, त्या दृष्टीने तो प्रयत्न करतो. 3, तो त्याचा प्रयत्न फसतो. 4, अपराध पूर्ण झाला.
दखलपात्र आहे, जामीन पात्र आहे, प्रथम वर्ग आहे. अशी जेव्हा केस चालते ना कोर्टामध्ये, त्याला कोर्ट कायला शिक्षा देत नाही, याला दंड वगैरे देतं आणि ताकीद वगैरे देतं आणि सोडून देतं, म्हणजे प्रॅक्टिकल असते. आता पुढचं कलम बघा, 317 कलम आहे. 2 कलम घेऊया आपण आता. 317 कलम. 317 कलमाचं हेडिंग बघा, 12 वर्षाखालील मुलाला त्याच्या आई वडिलांनी किंवा देखभाल करणाऱ्या व्यक्तींनी उघड्यावर टाकणे आणि त्याचा परित्याग करणे. या कलमानं काय केलं आहे, लहान मुलांना संरक्षण दिलेलं आहे. हे का बरं असं, तर बेकारी आहे, सांभाळण्यासाठी असमर्थता आहे, दारिद्र्यता आहे, मुलांना टाळू इच्छितात, तर अशा लोकांवर कारवाई व्हावी म्हणून हे कलम आहे. कलम आहे 317. 12 वर्षाखालील मुलाला त्याचा परित्याग करण्याच्या उद्देशाने मुलाला त्याच्या आईवडिलांनी किंवा देखभाल करणारे व्यक्ती म्हणून कोण, कायद्यानं ज्याला देखभाल करण्याची जबाबदारी दिलेली आहे अशी प्रत्येक व्यक्ती, मग ती दत्तक घेतलेली व्यक्ती असेल, नातेवाईकाकडे सांभाळायला दिलेली असेल, एखाद्या परिचारिकेकडे दिलेली असेल, आई वडील व देखभाल पण नुसती देखभाल नाही, जर माझं पोरग बाजारावर येऊन सांभाळ, तसं नाही, कायद्यानं देखभाल करायला दिलेली. ह्यांनी त्याचा परित्याग करण्याच्या उद्देशानं काय करणे, त्याला देखभाल करणे, उघड्यावर टाकणे आणि त्याचा परित्याग करणे. कलम असतो 12 वर्षाखालील व्यक्तीला काय करतात, त्या ठिकाणी त्याचा परित्याग करण्याच्या उद्देशानं मुलाला कोणत्याही जागी उघड्यावर टाकील किंवा त्याला सोडून देईल, म्हणजे मुला मुलींना संरक्षण या कायद्यानुसार दिलेलं आहे. आणि समजा उघड्यावर टाकलं त्या पोराला आणि त्याचा जर पुढे मृत्यू वगैरे झाला, तर मग त्याला शिक्षा काय होईल, 304 वगैरे प्रमाणे त्याला शिक्षा होईल. 304 नाही, 304 प्रमाणे त्याला सदोष मनुष्यवध म्हणून शिक्षा होईल. दखलपात्र आहे, जामीन पात्र आहे, प्रथम वर्ग आहे आणि बिगर समजुतीचा आहे. 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे किंवा द्रव्यदंड आहे. लक्षात आलं हे कलम. ह्या कलमाचा काय अर्थ होता, 12 वर्षाखालील व्यक्ती, मुलगा असेल, मुलगी असेल, कोण करतं गुन्हा, एक तर आईबाप किंवा ज्याच्याकडे देखभालीची जबाबदारी कायद्याने दिली, अशी लोक काय करतात, त्याला उघड्यावर टाकतात. का टाकतात, त्याचा संपूर्णपणे त्याग करण्यासाठी, त्याला सोडून देण्यासाठी. का अशी परिस्थिती, ते दारिद्र्य असते, बेकारी असते, नको असतात मुलं, अशा वेळेला त्या काय करतात, त्यांना या ठिकाणचे अपराध करतात. समजा असं पोरगं टाकलं आणि पुढे ते मरून गेलं, तर 304 भाग 2 नुसार ते अपराधी होतील किंवा मरण्यास कारण त्या ठिकाणी होतील. तर 7 वर्ष किंवा द्रव्यदंड अशी या कलमाला काय शिक्षा आहे. शेवटचं कलम बघा 318 आहे. 318 आणि 17 मधला फरक तुमची लक्षात घ्या तुम्ही, सोपं आहे. 318 बघा, मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक करणे. मृतदेहाची गुप्त विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक करणे, हा झाला या कलमाचा उद्देश. आपण बघतो बऱ्याचशा ठिकाणी अनैतिक संबंधातून मुलं होतात. मुलगा झालंय हे कळवून देण्यासाठी त्याची काय केली जाते, गुप्तपणे विल्हेवाट लावली जाते, त्याला पुरलं जातं. उद्देश जन्माची लपवणूक, अपत्य जन्माची लपवणूक. पण हे कशा पद्धतीचं मूल असतं, हे मूल मेलेलं असतं. तीन परिस्थितीमध्ये, जन्म अगोदर, जन्मताना, जन्मानंतर. जन्मानंतर, जन्मा अगोदर, जन्मताना मेलेलं मूल असतं. त्याची विल्हेवाट लावली जाते कारण त्याचा जन्म झाकण्यासाठी, म्हणजे जन्माची लपवणूक करण्यासाठी. एखादे मूल जन्माच्या पूर्वी, जन्मानंतर, जन्म होत असताना मरण पावलेले असेल, अशा मुलाचा मृतदेह गुप्तपणे पुरून किंवा अन्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावली जाते कारण त्याचा जन्म उद्देशपूर्वक लपवून ठेवला जातो किंवा त्याचा प्रयत्न केला जातो. याला शिक्षा दिली आहे 2 वर्षापर्यंत किंवा दंड किंवा दोन्ही. दखल पात्र आहे, जामीन पात्र आहे, प्रथम वर्ग आहे, बिगर तडजोडीचा आहे. तर अशी मुलं आपण बघितलं की अनैतिक संबंधातून तयार होतात. परंतु याचा गुन्हा होण्यासाठी
जन्म मृत्यूची जी नोंद असते ती जन्म मृत्यूची नोंद त्या ठिकाणी होणं गरजेचं असतं. 317 आणि 318 मधला फरक लक्षात आला का? 317 मध्ये सांगितलेलं आहे की 12 वर्षाखालील मुलाला काय करणे, त्याचा संपूर्णपणे परित्याग करण्याच्या उद्देशानं त्याला ओढ्यावर टाकून देतात. कोण? आई वडिलांनी त्याची जबाबदारी दिलेल्या व्यक्ती. आणि 18 मध्ये सांगितलेलं आहे की मृतदेहाची लपवणूक गुप्तपणे त्याची विल्हेवाट लावली जाते, कारण त्याचा जन्म लपवण्यासाठी. ठीक आहे, बघूया पुढच्या तासाला.